विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. आज आहे 10 एप्रिल. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने मी तुम्हाला अधिकची माहिती सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन देखील करून घेऊ शकता. तसेच व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, व्हिएतनामचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, टो लाम यांची. लक्षात घ्या, त्यांचा कार्यकाळ 2026 ते 2031 असा असेल. ते कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख देखील आहे. ते राष्ट्रपती आणि पक्ष प्रमुख हे दोन्ही पदे सांभाळणार आहेत. त्यांना 99% मते मिळाली. त्यांनी लोंग कोंग यांच्या जागी पदभार या ठिकाणी स्वीकारला आहे. याआधी 2024 मध्ये त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात राष्ट्रपती पद सांभाळले होते. तेव्हा पक्षप्रमुख नग्युन फू ट्रॉंग यांचे निधन झाले होते. आता व्हिएतनामची राजधानी आहे हनोई. चलन आहे व्हिएतनामी डोंग. राष्ट्रपती आहे टो लाम. विधिमंडळ आहे नॅशनल असेंब्ली. आता ज्या नवीन नियुक्त्या झाल्या आहेत त्याविषयी आता माहिती घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा म्यानमारचे मिन आंग हाईंग राष्ट्रपती झाले एप्रिल 2026 मध्ये. मंगोलियाचे उखराल नॅम ओसर पंतप्रधान म्हणून निवड झाले आहेत. नेपाळचे बलेंद्र शहा पंतप्रधान. बांगलादेशचे तारक रहमान पंतप्रधान. जपानचे सानाई ताकाईची पंतप्रधान म्हणून निवड झाली. पहिली या ठिकाणी महिला पंतप्रधान आहेत जपानच्या. थायलंडच्या आहेत अनुचिन चार्नविराकुल पंतप्रधान. बार्बाडोसच्या आहेत मिया अमोर मोटली पंतप्रधान, सलग तिसरा कार्यकाळ. यानंतर नेदरलँडचे रॉब जेटर पंतप्रधान. समलैंगिक पहिले पंतप्रधान आहेत नेदरलँडचे, ही देखील माहिती लक्षात असू द्या. गिनीचे आहेत ममाडी ड्युबिया राष्ट्रपती. यानंतर पुढील प्रश्न, भारताने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये किती पवन ऊर्जा क्षमता वाढवली? तर ही पवन क्षमता वाढवली आहे 6.05 गिगावॅट. लक्षात घ्या, हा विक्रम 2016-17च्या 5.5 गिगावॅट पेक्षा जास्त आहे. भारत जगात पवन ऊर्जा क्षमतेत 4थ्या स्थानावर आहे. पहिल्यांदा चीन, अमेरिका, जर्मनी. एकूण स्थापित क्षमता आहे 49 गिगावॅट पेक्षा जास्त झाले आहे. हे यश नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयामुळे मिळाले. उद्दिष्ट 2030 पर्यंत 500 गिगावॅट नॉन फॉसिल इंधन क्षमता गाठण्याचे लक्ष आहे. त्यात पवन ऊर्जा महत्वाची भूमिका बजावते. यमनारी मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. विद्यमान मंत्री आहेत प्रल्हाद जोशी. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विंड एनर्जी स्थापना झाली 1998ला चेन्नई या ठिकाणी, तामिळनाडू. चेन्नई ही तामिळनाडूची कॅपिटल आहे. सर्वाधिक क्षमता असलेले राज्य आहे गुजरात, दुसरे तामिळनाडू. भारतातील पहिली विंड टर्बाईन 1986 मध्ये रत्नागिरी महाराष्ट्र तसेच ओखा गुजरात या ठिकाणी स्थापित करण्यात आले आहे. तसेच लक्षात घ्या, सरकारने ऑफशोअर पवन ऊर्जा वाढवण्यासाठी VGF व्हायबिलिटी गॅप फंडिंग योजना मंजूर केली. गुजरात आणि तामिळनाडूच्या किनारी भागात 1 गिगावॅट क्षमता प्रकल्प उभारले जातील. पुढील प्रश्न, जागतिक तायक्वांडो क्रमवारीत जगात 5वा क्रमांक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहेत? तर या आहेत ऑप्शन डी, रूपा बायोर. लक्षात घ्या, रूपा बायोर यांनी जागतिक तायक्वांडो क्रमवारीत जगात 5वा क्रमांक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडू म्हणून इतिहास रचला. त्या अरुणाचल प्रदेश राज्यातील आहे. अरुणाचल प्रदेश ज्याची कॅपिटल आहे इटानगर. त्या सध्या पुमसे प्रकारात आशियात क्रमांक 1 आहेत. त्यांना 2026 मध्ये इंडिया टायक्वांडो गाला अवॉर्ड्स मध्ये बेस्ट टायक्वांडो पुमासे प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. 2021 मध्ये त्यांची रँक 123 होती. 2023 मध्ये 12 आणि आता टॉप 5 मध्ये त्यांना स्थान मिळालं आहे. पुढील प्रश्न, मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026 हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? या ठिकाणी मिसेस आहेत म्हणजे ज्यांचं लग्न झालंय त्यांकरता इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026 हा किताब कोणी जिंकला? तर हा जिंकला आहे ऑप्शन बी, गीतांजली ओम प्रकाश यांनी. लक्षात घ्या, हा किताब जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. स्पर्धा कोलालंपूर मलेशिया येथे झाली असून 59 वर्षे अमृतसर पंजाब येथील त्या असून त्यांनी या ठिकाणी हा पुरस्कार मिळवला आहे. आणि त्या कोण आहेत? तर लक्षात घ्या, डॉक्टर ओमप्रकाश ग्रुप ऑफ आय इन्स्टिट्यूटच्या मॅनेजिंग डायरेक्टर देखील त्या आहेत. त्यांना मिसेस एम्पॉवरमेंट आणि मोस्ट एक्झॉटिक नॅशनल कॉस्ट्यूम हे विशेष पुरस्कारही मिळाले आहेत. मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक बद्दल माहिती बघूया. ही एक आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहे.
ती प्रामुख्याने विवाहित महिलांसाठी आयोजित केली जाते. याचे आयोजन इंटरनॅशनल पिजंट ऑर्गनायझेशनद्वारे केले जाते. ही संस्था जगभरात मिस, मिसेस टीन अशा विविध स्पर्धा आयोजित करतात. ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. पुढील प्रश्न, सप्पर राम तपस्वी राजा हे पुस्तक कोणी लिहिले? सप्पर राम तपस्वी राजा, लक्षात घ्या हनुमान चालीसा मधलं हे एक वाक्य आहे. तर लक्षात घ्या हे जे पुस्तक लिहिलं आहे ते लिहिलं आहे ऑप्शन ए आशुतोष अग्निहोत्री यांनी. या पुस्तकाचे प्रकाशन नवी दिल्ली येथे करण्यात आले. हे पुस्तक रामायणातील पात्रे आणि त्यांच्या अनुभवावर आधारित आहे. पुस्तकात काव्यात्मक आणि संवादात्मक शैलीचा वापर केला आहे. आता पुस्तकाला येत आहे जे महत्वपूर्ण इतर पुस्तके आणि त्यांचे लेखक बघूयात. करुणा दी पॉवर ऑफ कम्पॅशन कैलास सत्यार्थी, अनलाइकली पॅराडिस संजय राऊत, वी दी पीपल ऑफ इंडिया डिकोडिंग अ नेशनल सिम्बॉल TM कृष्णा. यानंतर टाइड्स ऑफ टाइम इंडियाज हिस्ट्री थ्रू मुरल्स इन पार्लिमेंट सुधा मूर्ती. बक्षी जगबंधू द ग्रेट कमांडर विश्वभूषण हरिचंदन. ए माती कथा कहे विश्वभूषण हरिचंदन. द सेज हू रिइमॅजिन्ड हिंदुइझम डॉक्टर शशी थरूर. त्यानंतर आठवं महात्मा ग्रेट कम्युनिकेटर धीरज काकडिया. 9 रिक्लेमिंग इनक्रेडिबल अ ब्लूप्रिंट ऑफ इंडियाज टुरिझम अनक्लेम्ड थ्रोन नवीन कुंडू. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल, आमचे एफर्ट्स आवडले असेल तर एक लाईक करून तुम्ही आमचं प्रोत्साहन वाढवू शकता. एक लाईक करा आणि दररोज असेच व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. पुढील प्रश्न, भारताची पहिली उघडपणे समलैंगिक संसद सदस्य कोण बनली ज्यांनी राज्यसभेत शपथ घेतली? तर या आहेत ऑप्शन सी मेनका गुरुस्वामी. लक्षात घ्या वरिष्ठ वकील मेनका गुरुस्वामी यांनी 6 एप्रिल 2026 रोजी राज्यसभेच्या सदस्य म्हणून शपथ घेतली. त्या भारतातील पहिल्या ओपनली क्वीर संसद सदस्य ठरल्या. त्यांची निवड ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसकडून पश्चिम बंगालमधून झाली. त्या सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील आहेत. सेक्शन 377 IPS म्हणजे काय? IPC कलम 377 समलैंगिक संबंधांना गुन्हा मानत होते. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा पूर्णपणे रद्द न करता मर्यादित केला. त्यानंतर समलैंगिकतेला गुन्ह्याच्या क्षेत्रातून वगळण्यात आले. LGBTQ+ समुदायाला कायदेशीर मान्यता मिळवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. पुढील प्रश्न, उन्नत कृषी महोत्सव 2026 कुठे आयोजित केला जाणार आहे? तर लक्षात घ्या हा आयोजित केला जाणार आहे ऑप्शन डी रायसेन या ठिकाणी. हा महोत्सव 11 ते 13 एप्रिल 2026 दरम्यान होईल. ही भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची पुढाकार आहे. याचे नेतृत्व केंद्रीय मंत्री कृषी शिवराज सिंह चौहान करत आहे. उद्दिष्ट विकसित शेती समृद्ध शेतकरी. महोत्सवाची वैशिष्ट्ये, सुमारे 300 स्टॉल उभारले जातील. येथे ड्रोन्स, AI आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे लाईव्ह डेमो दाखवले जातील. शेतकऱ्यांना सिंचन मॉडेल्स, आधुनिक शेती यंत्रणा, पोले हाऊस तंत्रज्ञान यांची माहिती दिली जाईल. तसेच माती परीक्षण सुविधा देखील उपलब्ध असेल. यानंतर पुढील प्रश्न, IPL इतिहासात 200 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरला? तर हे आहेत ऑप्शन बी भुवनेश्वर कुमार. लक्षात घ्या भुवनेश्वर कुमार हे IPL मध्ये 200 विकेट घेणारे पहिले वेगवान गोलंदाज ठरले. त्यांनी हा विक्रम RCB वर्सेस CSK सामन्यात केला. IPL 2026 मध्ये ते रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाकडून खेळत आहेत. त्यांनी आयुष मात्रे यांना बाद करून हा विक्रम केला. लक्षात घ्या IPL मध्ये 200 विकेट घेणारा वेगवान गोलंदाज आणि एकूण दुसरे गोलंदाज ठरले. 1 नंबरचा गोलंदाज आहे युजवेंद्र चहल, परंतु ते स्पिनर आहेत. त्यांची एकूण 224 विकेट आहेत. आणि भुवनेश्वर कुमार यांनी सलग 2 वर्षे पर्पल कॅप जिंकले आहेत, म्हणजे त्या सीझनमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या. 2016 मध्ये 23 तर 2017 मध्ये 26 विकेट त्या ठिकाणी घेतल्या आहेत. भुवनेश्वर कुमार जन्म झाला 1990 मेरठ उत्तर प्रदेश या ठिकाणी. IPL पदार्पण झालं 2011 ला. आंतरराष्ट्रीय पदार्पण 2012 ला. 2016 व 2017 मध्ये पर्पल कॅप विजेता. IPL मध्ये 200 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला. पुढील प्रश्न, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ओडिसा. लक्षात घ्या ओडिसा सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाला मंजुरी दिली. योजनेचा उद्देश अन्न सुरक्षा मजबूत करणे आहे. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रति महिना अतिरिक्त 5 किलो तांदूळ मोफत दिला जाईल.
जो सध्याच्या वाटपापेक्षा जास्त असेल. ही योजना आर्थिक वर्ष 2026-27 पासून लागू होईल. सुमारे 1 कोटी कुटुंब यांना याचा लाभ होईल. ही लाभार्थी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आणि राज्य अन्न सुरक्षा योजना अंतर्गत येतात. या योजनेवर वार्षिक 8,813 कोटी खर्च होईल. दरमहा सुमारे 734 कोटी खर्च अपेक्षित आहे. संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल. योजना सार्वजनिक वितरण प्रणाली पीडीएसच्या सर्वात मोठ्या राज्य निधीत विस्तारांपैकी एक आहे. पीडीएस म्हणजे काय लक्षात घ्या. सार्वजनिक वितरण प्रणाली ही सरकारची अन्न सुरक्षा योजना आहे. यामध्ये स्वस्त दरात धान्य, तांदूळ, गहू इत्यादी दिले जाते. लाभार्थ्यांना अनुदानित अन्नधान्य दिले जाते. 2013 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याद्वारे गरिबांना रेशन मिळणे हा अधिकार करण्यात आला. पुढील प्रश्न, भारताचा पहिला स्वदेशी प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर कुठे आहे, ज्याने अलीकडेच क्रिटिकलिटी प्राप्त केली आहे? तर हा आहे ऑप्शन सी, कलपकम, तामिळनाडू. लक्षात घ्या, तामिळनाडूतील कलपकम येथे 500 मेगावॅट क्षमतेचा PFBR प्रथमच क्रिटिकलिटी पर्यंत पोहोचला आहे. ही भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आहे. क्रिटिकलिटी बद्दलही आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत. भारत आता रशियानंतर फास्ट ब्रीडर रिएक्टर चालवणारा जगातील दुसरा देश ठरणार आहे. हा भारताच्या 3 स्टेज न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा महत्त्वाचा भाग आहे. हे थोरियम आधारित ऊर्जेकडे जाणारे महत्त्वाचे पाऊल आहे. आता PFBR काय करतो, तर हा एक अणुयंत्र न्यूक्लिअर मशीन आहे जो वीज निर्माण करतो, तसेच तो नवीन इंधन तयार करतो. हा रिएक्टर स्वतः वापरलेल्या इंधनापेक्षा जास्त इंधन उत्पन्न करू शकतो. क्रिटिकॅलिटी म्हणजे काय, जेव्हा रिएक्टरमध्ये न्यूक्लिअर चेन रिएक्शन स्थिर होते तेव्हा म्हणतात की रिएक्टरने क्रिटिकॅलिटी प्राप्त केली आहे. थोरियमची भूमिका, भारतात थोरियम मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, विशेषतः वाळू आणि मातीमध्ये. थोरियम थेट वापरता येत नाही. PFBR सारखे रिएक्टर आधी प्लुटोनियम तयार करतात, नंतर त्या प्लुटोनियमच्या मदतीने थोरियमचे रूपांतर युरेनियममध्ये 233 मध्ये केले जाते आणि हे 233 युरेनियम नवीन इंधन म्हणून वापरले जाते. सोपी प्रक्रिया, PFBR प्लुटोनियम तयार करतो, प्लुटोनियम आणि थोरियम नवीन इंधन युरेनियम 233 तयार करतो आणि युरेनियम 233 भविष्यात वीज निर्मितीसाठी वापरला जातो. तर या पद्धतीने एकूण 10 प्रश्न बघितलेत. आता कालच्या व्हिडिओतील प्रश्नांचे आपण रिव्हिजन करणार आहोत. तुम्ही देखील या प्रश्नांचा मॉक सराव करू शकता. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचंय. पहिला प्रश्न, नमो ड्रोन दीदी योजना अंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षणात कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला? तर हे आहे कर्नाटक राज्य आणि कर्नाटकचे कॅपिटल आहे बेंगळुरू. चेतक स्क्रीन अवॉर्ड 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन डी, होमबाउंड. आणि सर्वाधिक पुरस्कार कोणी जिंकले धुरंधरने? बेस्ट अभिनेता म्हणून रणवीर सिंग, बेस्ट डिरेक्टर म्हणून आदित्य धार यांना पुरस्कार मिळाले. पुढील प्रश्न, पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर मणिकुमार छेत्री यांचे 105व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ होते? उत्तर आहे ऑप्शन बी, हृदयरोग विज्ञान, कार्डिओलॉजी. नेक्स्ट, ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटद्वारे जारी डोपिंग उल्लंघन यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर तो आहे ऑप्शन सी, भारत. त्यानंतर आहे केनिया. रंगाली बिहू सण कोणत्या राज्यात नवीन वर्ष आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे? तर ते आहे ऑप्शन बी, आसाम. आणि आजच्या व्हिडिओतील पहिला होमवर्क आसामची कॅपिटल खाली कमेंट करायचे आहे. नेक्स्ट, स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2026 नुसार भारतातील सर्वाधिक क्रमांकाचा विमानतळ कोणता आहे? तर ते आहे ऑप्शन ए, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. पुढील प्रश्न, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो 7 एप्रिलला, कारण की या दिवशी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती आणि त्याचंच काय म्हणता येईल की आठवण म्हणून हा वर्ल्ड हेल्थ डे 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. नेक्स्ट, अलीकडे ब्लॅकबक पुनर्स्थापना रिइंट्रोडक्शन कार्यक्रम कोणत्या वन्यजीव अभयारण्यात सुरू करण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन डी, बारन वापारा वन्यजीव अभयारण्य. नेक्स्ट, प्रोजेक्ट चेतकचा 47वा स्थापना दिवस बिकानेर राजस्थान येथे साजरा करण्यात आला. प्रोजेक्ट चेतक कोणत्या संस्थेद्वारे चालवला जातो? उत्तर आहे ऑप्शन ए, BRO, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. नेक्स्ट, वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज 2026 मध्ये पदक तालिकेत कोणता देश अव्वल ठरला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भारत. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, माझे गाव आरोग्य संपन्न गाव ही मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली?
गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र की मध्य प्रदेश? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. त्यापूर्वी अधिकची माहिती. गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर, कर्नाटकची बेंगळुरू, महाराष्ट्राची मुंबई, तर मध्य प्रदेशची कॅपिटल आहे भोपाळ. तसेच चालू घडामोडी म्हटलं पाहिजे असेल 6000 प्रश्न, 150 प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये. यामध्ये जानेवारी 24 ते यापुढील प्रत्येक 1 वर्षापर्यंत मंथ वाईज तुम्हाला PDF फाईल भेटून जातील. त्यासोबत इतर महत्त्वाचे PDF आहेत, ऑनलाईन टेस्ट देखील आहेत. ॲप्लिकेशन डाउनलोड करून यातील फ्री टेस्ट तुम्ही द्या, फ्री PDF बघून घ्या आणि त्यानंतर हा कोर्स परचेस करा. जर कंटेंट आवडला असेल तर विद्यार्थ्यांनो एक लाईक करा, खाली आहे बटनावर क्लिक करा. उद्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करण्याकरता QR कोड स्कॅन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.